चेहरा 20 एपिसोड केलेले आहेत. मराठी चित्रपटात भूमिका 143, उर्मी, गुठली, दाम आणि आता लवकरच थिएटरमध्ये रिलीज होत असलेला आहे किंग मेकर, अंकुश व इतर अंकुश हे इतर थिएटरमध्ये देखील रिलीज झालेले आहे. यूट्यूब एपिसोड 25 यूट्यूब एपिसोड त्यांनी केलेले आहे. शॉर्ट फिल्म हिंदी मराठी 15पेक्षा अधिक शॉर्ट फिल्म केलेल्या आहेत. हिंदी पण केल्या आहेत, मराठी पण केलेल्या आहेत. वनराई पुरस्कारांनी त्या पुरस्कृत झालेल्या आहेत. सुंदर माझी द्वार हा पुरस्कारसुद्धा त्यांना मिळालेला आहे. आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना 60पेक्षा जास्त पुरस्कारांनी त्या सन्मानित झालेल्या आहेत. समाजसेवेची आवड असलेल्या अभिनेत्री सौ सविता धनंजय चतुर यांचा सत्कार करताना आम्हाला आनंद होत आहे. सविताताई आपल्याबरोबर व्यक्त करत आहे. काय मग आज कसं वाटतंय आपला सन्मान सोहळा होतोय. कमल फिल्म प्रोडक्शन, कलावंत विचार मंच आणि कमल फिल्म प्रोडक्शनतर्फे मला वाटतं हा माझा दुसरा पुरस्कार आहे. पहिला पुरस्कार मला अभिनेत्री म्हणून मिळालेला आहे. तर सरांनी मला परत फोन केला की मॅडम तुम्ही तुमचं प्रोफाईल सेंड करा. म्हटलं सर मला ऑलरेडी आपल्या प्रोडक्शनकडनं एक पुरस्कार मिळालेला आहे. तर नाही म्हणे तुम्हाला आता हा पुरस्कार मी सामाजिक क्षेत्रात तुम्ही जे काम करत आहात तुमच्या संस्थेचे किंवा जिथे जिथे तुम्ही पदाधिकारी आहात तर त्यासाठी मी तुम्हाला हा पुरस्कार देऊ इच्छितो. आणि म्हणून मी मोंडे सरांना प्रोफाईल सेंड केलं आणि मला आज इथं सन्मानित केलं. त्याबद्दल मी मोंडे सरांची आभारी आहे. आणि आपण इथं सगळं जमलेले आहोत. आपला सन्मान होत आहे. खरं तर सन्मान हा रोजच व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आधीच्या बऱ्याच सगळ्या आपल्या भगिनींनी हे सगळं सांगितलेलं आहे. पण मला एक असं सांगावंसं वाटतं जे रोज जे चाललेलं असतं त्याच्यापेक्षा काहीतरी केलं पाहिजे. 40 वर्षापूर्वी 2 मुली त्याच्यावरच मी थांबली. 2च मुली, काही अपत्य मुली 2च असावी असं माझा निर्धार होता. आणि मला 2 मुली झाल्या. तर त्यावेळेस मला सगळे नाही मुलगा पाहिजे, वारसदार पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे. तर असं सगळे मला म्हणजे एक प्रकारचं ब्रेन वॉश करत होते का नाही मुली त्या लग्न होऊन म्हणजे दुसऱ्या घरी जाते, तुमचं नाव राहणार नाही. पण मी म्हटलं नाही, मुलगा किंवा मुलगी हे आपल्यावर असतं. आपण आई आहोत, आपणच मुलाला पण जन्म देतो, आपणच मुलीला पण जन्म देतो. मग लहानपणापासून तुम्ही मुलाला वेगळं का हे करता आणि मुलीला वेगळं का वागवता हे आपल्यावरच आहे. आपण पुरुषाला बदनाम नाही करायचं असं माझं म्हणणं आहे. कारण पुरुषालाही आपणच घडवलेलं असतं. त्यामुळे पुरुष प्रधान असं म्हणायचंच नाही. इथून पुढे मी तर असं म्हणेन सुरुवात आपल्यापासून करा. आपण जेव्हा बाळाला जन्म देतो, मुलगा असो किंवा मुलगी असो, हा भेदभाव ठेवलाच नाही पाहिजे. जे मुलगा करतो ते मुलीने केलं पाहिजे. अगदी घरातल्या छोट्या छोट्या कामांपासून आणि लहानपणापासूनच तू मुलगा आहेस, तू घराचा वारस आहे हे त्याला कधी असं बोललंच नाही पाहिजे. आणि मुलीला कधी पराया धरून म्हटलं नाही पाहिजे. कारण मुलगी ही उलट दोन्ही घरचं उलट हे करत असते. त्यामुळे स्त्रीच ही आपला उद्धार करत असते आणि स्त्रीच ही खरं तर आपला जग पण चालवते मी तर म्हणेन. कारण हे संस्कार हे मुलाला पण तिनेच दिलेले असतात, मुलीला पण तिनेच दिलेले असतात. त्यामुळे इथून पुढे माझी एक विनंती राहील, माझ्या सविता बहुउद्देशीय फाउंडेशनतर्फे सर्व महिलांना एक विनंती राहील, पुरुषांना पुरुष प्रधान किंवा असे टोमणे मारण्यापेक्षा आपणच स्त्रीला सन्मान द्यायला शिका. आपणच आपला कमीपणा घ्यायचा नाही. आपल्यामध्ये खूप काही गुण आहेत. तर माझी ही विनंती राहणार आहे. आणि आत्ताच सांस्कृतिक मंडळ आहे आमचं, तर त्याच्यातर्फे आम्ही मकर संक्रांतीचा आता कार्यक्रम होऊन गेला, सगळीकडे हळदी कुंकू होतं. तर मी आमच्या मंडळाचं एक मीटिंग घेतली आणि म्हटलं आपण आता हळदी कुंकू करायचं. हो करूया. सगळे अगदी 10-15 लोक जमलेली. तर म्हटलं माझ्या स्वतःचे असं इच्छा आहे की आपल्या सांस्कृतिक हे मंडळ आहे
सविता बोदेशेचं. तर त्याच्यामध्ये पहिला सन्मान हा विधवांना मला सन्मानित करायचा आहे. त्यांना हळदी कुंकू वाण देऊन मला त्यांना सन्मान करायचा आहे. तर बऱ्याचशा नकारात्मक मीच लेडीजला म्हणतो ना आपण मागे खेचायचा प्रयत्न केला. तर नाही ते अशुभ असतं, ते असं असतं. म्हटलं बिलकुल नाही, हेच तर चुकतं आपलं. हे जेंट्स लोक कधीही महिलांना किंवा कुणालाही नावं ठेवत नाही, हे लेडीजच नावं ठेवतात. ती पुढे चालली तर पाय खेचायचं कामं ही लेडीजच करते. म्हणून लेडीजमध्ये जी ऊर्जा आहे ती चांगल्या कामासाठी घालवा. निंदा करण्यापेक्षा किंवा चालीरीतींच्या विळख्या बेड्यांमध्ये न अडकता त्यातनं जुन्या चालीरीती धरून आणि नवीन जे आलेलं आहे ते दोन्हीची सांगड घालून एक असं जीवन असं समाजापुढे आपलं ठेवा. आपली पिढी अशी बनवा की जिथं आपण सन्मानाने असं म्हटलं पाहिजे का हो ही माझी मुलगी आहे, ही माझी सून आहे. तर हे आपलं कर्तव्य आहे. आपण स्त्री आहोत म्हणून मी म्हणे स्त्रीनी स्त्रीचा उद्धार करायचा आहे. तिने आता एक उदाहरण देते, खरं तर मी जास्त वेळ घेणार नाही. सोशल कामांमध्ये तर मी आहेच आहे, पण फिल्म लाईनमध्ये आमच्या अक्षरशः कुणीही नाही. ना कुणी टी व्हीवर झळकलं, ना कुणी नाटकात काम केलं. माहेरी माझ्या देशमुख मराठा, इकडे आमचं 96 पुढे. आमच्यामध्ये तर काय मग ते बुरखा घ्या, मग ते असं करा, पुरुषांच्या पुढे जायचं नाही. पण मी लहानपणापासून तुम्हाला सांगते, झाल्यापासून मी थोडीशी काय असेल माझ्यामध्ये मला माहीत नाही. मी सगळ्यामध्ये भाग घेत गेले. अगदी पहिलीपासून स्वागत गीते मीच म्हणणार, डान्सही मीच करणार आणि ते कन्व्हिन्स करायची माझ्यामध्ये काय कोण आणि शक्ती आहे ती मी घरच्यांना कन्व्हिन्स करायची. आजी बाबांना हो मला घ्यायचं आहे, मला असं करायचं आहे. आणि अशा लढीवार पद्धतीने मी माझी आवड जोपासत आली. तर अगोदर म्हणायचे कशाला आपल्यामध्ये असं नाही. मी म्हणायचे नाही, आपण पहिल्यांदा करू दे असं म्हणता मी अक्षरशः नाटक झालं, हे झालं, ह्या क्षेत्रात मी म्हणजे जे पायंडा